आदमापूर इथं माजी सैनिक लक्ष्मण होडगे यांच्याशी गैरवर्तनाचा जाहीर निषेध. जय जवान जय किसान फाउंडेशनतर्फे सरपंच आणि ट्रस्ट पदाधिकाऱ्यांना निवेदन. न्यायप्रविष्ट विषय असतानाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप. आदमापूर इथं माजी सैनिक लक्ष्मण बाबूराव होडगे यांना झालेल्या धक्काबुक्की आणि मानहानी प्रकरणी वागणुकीचा आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशनच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला. या संदर्भातील निवेदन आदमापूरचे सरपंच विजय गुरव तसंच भिकाजी शिनगारे आणि आप्पासाहेब पुजारी यांच्याकडे ट्रस्ट कार्यालयात देण्यात आले. निवेदनात म्हटलंय की गेल्या महिन्यात आदमापूर येथील श्री सद्गुरू बाळूमामा ट्रस्टचे क्लार्क अरविंद स्मार्त यांनी केलेल्या तक्रारीनंतर माजी सैनिक लक्ष्मण होडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अटकेतील व्यक्तींना जामीन मंजूर झाला असून सदर बाब सध्या न्यायप्रविष्ट आहे. 10 डिसेंबर रोजी जामीन मंजूर करताना न्यायालयानं आपलं कार्य सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 14 डिसेंबर रोजी लक्ष्मण होडगे हे बाळूमामा देवालय आदमापूर येथील कार्यालयात आले असता तुम्ही इथं यायचं नाही, काम करायचं नाही असं म्हणत त्यांच्याशी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय. न्यायालयाच्या आदेशानुसार कामावर आलेल्या माजी सैनिकासोबत अशा प्रकारचं वर्तन करणं अत्यंत निंदनीय असून याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी जय जवान जय किसान फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील, बाळू पोवार, मारुती चोपडे, बळवंत ढेकळे, जयवंत खोराटे, महादेव घुगरे, सोमगोंडा पाटील, नागाप्पा दुंडगे, गुंडू सुतार यांच्यासह तालुक्यातील आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.